जय गुरुदेव. म्हणूनी जैसा उपदेशी गुरु भेटे, तैशीची ती कळा प्रगटे. जैशी कळा तैसा भाव उमटे, शिष्य चैतन्य. जैसा भाव तैशीची होय मन, जैसे मन तैशी दृष्टी होय जान. तैशीची लयगत राहे होऊन, स्मरणी भजनी. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायात आत्मतत्वाचं निरूपण करताना माऊली म्हणतात, तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल तर निस्वार्थ सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि जे स्वार्थानं उपदेश करतात ते गुरु असतात आणि निस्वार्थपणे शिष्याच्या केवळ कल्याणासाठी जे उपदेश करतात ते सद्गुरू असतात, असं माऊलींनी निरूपण केलेलं आहे. आता माऊली या ओव्यातून सद्गुरूचा उपदेश झाल्यानंतर शिष्याच्या अंतःकरणात काय बदल होतात, त्याच्या मनाचा आणि दृष्टीचा कसा काय पालट होतो, याचं मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक विश्लेषण या ओवीतून माऊली करतात. माऊली म्हणतात, म्हणून जैसा उपदेशी गुरु भेटे, तैशीची ती कळा प्रकटे. म्हणूनच मागच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे स्वार्थानं प्रेरित असलेल्या गुरुकडून जर उपदेश मिळाला तर शिष्यही स्वार्थी होईल. अधिक धन मिळवण्यासाठी बऱ्या वाईट कर्माचा आश्रय घेईल आणि त्याला जर निस्वार्थ सद्गुरूनं उपदेश केलेला असेल तर तो सत्य काय असत्य काय याचा विवेक करील, नित्य काय अनित्य काय याचा विवेक करील आणि असार संसारातील वासना काढून परम चैतन्यात सद्गुरूच्या बोधात आपल्या इच्छा वासना सर्व काही समर्पित करून तो नित्य मुक्त होईल. जर गुरु केवळ मंत्र तंत्र देणारा असेल तर शिष्यामध्ये तेवढीच मर्यादित कळा उमटते. पण जर सद्गुरू आत्मज्ञान देणारे असतील तर शिष्याच्या अंतःकरणामध्ये थेट ईश्वरी चैतन्याची कळा प्रगट होते. गुरुचं आत्मतेज शिष्यामध्ये संक्रमित होते. हे संक्रमित झाल्यानंतर शिष्याची अवस्था कशी होते माऊली पुढं सांगतात, जैशी कळा तैसा भाव उमटे, शिष्य चैतन्य. शिष्याच्या आत जशी गुरुनी ज्ञान ऊर्जा प्रवाहित केलेली आहे तसाच भाव, तशीच भक्ती, तशीच निष्ठा त्याच्या चैतन्य म्हणजे चित्तात अंतरात्म्यात उमटू लागते. भाव म्हणजे तात्पुरती येणारी भावना नव्हे तर कायमस्वरूपी टिकणारी आंतरिक अवस्था आहे. सद्गुरुनाथाच्या उपदेशाच्या तीव्रतेनुसार शिष्याला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते आणि त्याच्यात भक्तीचा आणि ज्ञानाचा उदय होतो. हा शिष्य मनाने जगाचं कल्याण इच्छितो. सर्व लोक सुखी झाले पाहिजेत अशी अखंड मनानं चिंतन करतो. वाणीनं भगवंताचं नाम घेतो. हातानं दीन दुबळ्यामध्ये परमात्मा पाहून त्याची सेवेचं कार्य करतो. माऊली म्हणतात, जैसा भाव तैशीची होय मन, जैसे मन तैशी दृष्टी होय जान. तैशीची लयगत राहे होऊन स्मरणी भजनी. शिष्याच्या अंतरात्म्यात
जसा भाव स्थिरावतो तसंच त्याचं मन बनून जातं. मनाचं स्वतःचं काहीच अस्तित्व नसतं. हे मन हे भावाचं गुलाम असतं. मनामध्ये जर संशयाचा भाव असेल तर मन अस्थिर होतं. पण मनात सद्गुरूच्या उपदेशामुळं जर शरणागतीचा आणि भगवत प्रेमाचा भाव निर्माण झाला तर मन संकल्प विकल्प सोडून पूर्ण शांत पवित्र सात्विक बनते. मनातील सर्व वासना आणि विकार नष्ट होतात. जैसे मन तैशी दृष्टी होय जाण. मन जसं बनतं तशीच माणसाची दृष्टी, जगाकडं पाहण्याचा दृष्टिकोन तसाच होतो. जर मन कुलुषित असेल तर समोरच्या चांगल्या माणसातही आम्हाला दोष दिसतात. पण गुरु कृपेने, सद्गुरूच्या कृपेने मन जेव्हा शुद्ध परब्रह्मस्वरूप होते तेव्हा शिष्याची दृष्टीही समदृष्टी होते. जगामध्ये कुठेही त्याला वाईट दिसत नाही. शत्रुत्व, ऊच नीच, काळा गोरा, गरीब श्रीमंत, लहान मोठा हा भेद त्याच्या दृष्टीत राहत नाही. त्याला प्रत्येक माणसात, प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक वस्तूत ईश्वराचं रूप दिसू लागतं. तैशीची लयगत होऊन राहे स्मरणी भजनी. जेव्हा दृष्टी अशी ईश्वराकार होते तेव्हा तो शिष्य नामस्मरणात आणि भजनात संपूर्णपणे एक रस होऊन जातो. लयगत म्हणजे लीन होऊन जातो. जशी मिठाची बाहुली समुद्राची खोली शोधण्यासाठी उडी मारते आणि ती समुद्ररूप होऊन जाते, तसं हा शिष्य ज्यावेळेस सद्गुरूला समर्पित होतो त्यावेळेस त्याचं स्वतःचं अस्तित्वच उरत नाही. त्याचं उठणं, बसणं, चालणं, बोलणं, जेवणं, खाणं या सर्व क्रियामध्ये माझे सद्गुरू चालत आहेत, माझे सद्गुरू बोलत आहेत, माझे सद्गुरू प्रसाद घेत आहेत, माझे सद्गुरू या हातानं काम करत आहेत, असा भाव त्याच्या हृदयात उत्पन्न होतो. आणि या ओवेतून माऊलीला हेच सांगायचं आहे, प्रवासाची सुरुवात, आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात योग्य गुरुच्या निवडीनं होते आणि प्रवासाचा शेवट शिष्याच्या अहंकाराचा लय होण्यात असतो. एकदा सद्गुरू मिळाले की शिष्य त्यांच्या चरणी समर्पित झाला की त्याचं मी पण गळून जातं आणि तो स्वतः गुरुरूप होतो. त्याचं मन अखंड गुरुचरणात असतं, वाणी गुरु भजनात असते, हात गुरु कार्यात असतात आणि पाय गुरुनं दाखवलेल्या मार्गावर चालतात आणि त्याचं जीवन आनंदमय होतं. ओम शांती शांती शांती.